Hello friends, welcome back to our YouTube channel, The English Decade. Today I have to teach you a new story that name of Akbar's Ring. Once एकदा Akbar went for hunting and there his wing fell in a dry well. एकदा अकबर went म्हणजे गोचा सेकंड फॉर्म went फॉरच्यासाठी हंट म्हणजे शिकार करणे त्याला एन प्रत्यय जोडला आहे मीन्स कंटिन्यू टेन्स जिरण तयार झाले हे हंटिंग शिकार करता गेला अँड देअर तेथे हीच त्याची रिंग फेल म्हणजे पडली फॉलचा पास्ट फेल इन अ ड्राय वेल इन म्हणजे चात एका ड्राय म्हणजे कोरड्या वेल म्हणजे विहिरीत नाव आता हाऊ टू टेक दॅट रिंग आउट नाव आता हाऊ कशी टू टेक घ्यायची दॅट ती रिंग आउट बाहेर दे डिड नॉट हॅव एनी मीन्स टू टेक इट आउट दे म्हणजे त्यांच्याजवळ डिड नॉट नव्हतं हॅव जवळ ॲनी कोणतेही मीन्स म्हणजे हत्यार साधने टू टेक घेण्याकरता इट आउट तिला बाहेर दे यासाठी यूज करण्यात आलं आहे कारण की दोन किंवा दोनपेक्षा अधिक जेव्हा व्यक्ती किंवा पर्सन असतात तेव्हा आपण दे यूज करतो. देन बिरबल सेड नंतर मग बिरबल म्हणाला हुजूर if you give me some time I can take your ring out of this well. बिरबल म्हणाला सेड म्हणजे म्हणाला सेचा पास्ट सेड हुजूर हे बिरबलने अकबरला दर्शवून काढलेले उद्गार म्हणजे हुजूर. इफ म्हणजे जर यू तू गिव म्हणजे देईल मी मला सम काही टाईम वेळ आय म्हणजे मी कॅन हेल्पिंग वर्ब कॅनचा अर्थ होतो शकतो टेक घेऊन युअर तुमची रिंग आउट म्हणजे बाहेर ऑफ धिस ह्या विहिरीतून. अकबर हॅड नो अल्टरनेटिव्ह सो ही परमिटेड हिम. अकबर हॅड इथे होता पास्ट टेन्स नो अल्टरनेटिव्ह म्हणजे काही पर्यायी नसणे एखादी गोष्ट मीन्स एखाद्या गोष्टीविषयी दुसऱ्या पर्याय नसणे तेव्हा अल्टरनेटिव्ह हे आपण शब्द यूज करतो. सो म्हणून ही परमिटेड हिम परवानगी देणे परमिटेड हे परमिशनचा पास्ट परमिटेड म्हणजे परमिशन दिली तर हॅड हे म्हणून इथं पास्ट टेन्स म्हणून आपण परमिटेड यूज केला आहे ही म्हणजे त्याला. बिरबल वेंट अराउंड अँड ब्राउट सम फ्रेश काऊ डंग. बिरबल वेंट म्हणजे गेला गो वेंट गॉन गोचा सेकंड फॉर्म वेंट अराउंड म्हणजे अवतीभवती आणि ब्राउट हे ब्रिंगचा पास्ट टेन्स ब्रिंग म्हणजे आणणे ब्राउट म्हणजे आणले सम म्हणजे काही फ्रेश म्हणजे ताजं काऊ गाईचे डंक म्हणजे शेण अँड थ्रू इट ऑन द वेल थ्रू म्हणजे फेकणे एखाद्या गोष्टीकडे नेम धरून फेकणे इट ऑन द रिंग त्या रिंगवर. ही देन टाईड अ स्टोन ऑन वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. ही म्हणजे त्याने देन नंतर टायचा पास्ट टाय म्हणजे बांधणे टाईड म्हणजे बांधले अ स्टोन एक दगड वन एंड एका बाजूला ऑफ अ स्ट्रिंग म्हणजे दोरी रोपचा सिनोनियम स्ट्रिंग अँड होल्डिंग द
अदर एंड ऑफ हिज हँड, आणि होल्डिंग पकडून ठेवला. होल्ड म्हणजे पकडणे, त्याला होल्डिंगला आय एन जी लागला आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स. ऑफ अदर एंड दुसरा बाजू. इन हिज हँड त्याच्या हातात. थ्रू द स्टोन ऑन द काऊ डंग, थ्रू म्हणजे फेकला त्याने दगड, ऑन च्यावर, द काऊज डंग गाईच्या शेणावर. ही वेटेड फॉर अ लॉंग टाईम, ही वेटेड तो वाट बघत राहिला, फॉर अ खूप वेळाने, फॉर अ काऊ, फॉर द काऊ डंग बी ड्राईड, फॉर म्हणजे ची, द काऊ डंग गाईचा शेण, टू बी म्हणजे होणे, ड्राईड, ड्राईड म्हणजे सुकले, ड्रायचा पास्ट ड्राईड, ड्राय म्हणजे सुकणे, सुकणे किंवा कोरडे होणे. अँड देन आणि नंतर, पुल्ड द स्ट्रिंग आउट ऑफ द वेल, मग देन मग किंवा नंतर, पुल म्हणजे ओढणे, पुल्ड म्हणजे ओढले, द स्ट्रिंग दोरी, आउट ऑफ द वेल, आउट ऑफ म्हणजे च्या बाहेर, द वेल म्हणजे विहिरीच्या. द स्ट्रिंग ब्राउट द स्टोन, द स्ट्रिंग ब्राउट द स्टोन, त्या दोरीने, ब्राउट म्हणजे आणला, ब्रिंगचा पास्ट ब्राउट, द स्टोन दगड. द स्टोन वॉज स्टक इन टू अ डंक, तो दगड होता, वॉज म्हणजे होता, स्टक म्हणजे फसणे, इन टू म्हणजे चात, काऊज डंग गाईच्या शेणात. अँड द काऊ डंग हॅड अ इम्पेरियस विंग, आणि एक गाईच्या शेणाजवळ असणे, द इम्पेरियर्स विंग, इम्पेरियर म्हणजे राजा, सम्राट किंवा बादशाह, त्याची इम्पेरियर्स विंग. इथे इम्पेरियरला एस प्रत्यय जोडला आहे म्हणून हे त्याचं पॉझिटिव्ह दर्शवत आहे, विंग. ॲट इट्स बॉटम म्हणजे शेणाच्या खालच्या बाजूला. अकबर गॉट अ व्हेरी हॅपी विथ बिरबल्स इंटेलिजन्स, अकबर गॉट म्हणजे होणे, गेटचा पास गॉट, व्हेरी खूप, हॅपी आनंदी, विथ च्याशी, बिरबल्स इंटेलिजन्स बिरबलच्या हुशारीशी. इथंही एस प्रत्यय जोडला आहे म्हणजे बिरबलचं पोझिशन दर्शवत आहे, इंटेलिजन्स बिरबलच्या हुशारीशी. सो धन्यवाद मित्रांनो, थँक्स, सी यू अगेन.